SYBA IKS निवडक गोष्टींच्या गुहेत. प्रथम सत्र 5.7 जीवनदान नावाची कथा आपण बघूया. असाच एक राजपुत्र होता. तो दररोज एका सुशोभित नावेत बसून नदीतून फिरायला जायचा. त्यावेळी राजपुत्राच्या हातात एक गलोल असे. नावेत खडे भरून ठेवलेले असत. नदीच्या काठाने कुणी दिसलं रे दिसलं की तो आपल्या गलोलीने नेम धरून दगड मारायचा. आपल्या दगडाने एखाद्याचा डोळा फुटला, डोक्याला खोक पडली, डोईवरची मातीची घागर फुटून सारंग पाण्याने भिजून गेलं की त्याला गंमत वाटे. दगडाने जखमी झालेला माणूस तळमळू लागला म्हणजे त्याला आनंदाच्या उकळ्या फुटत तो जोराने पोट धरधरून हसू लागे. तर एकदा काय झालं की या राजपुत्राची नजर एका देखण्या मुलीवर पडली. ती साधीभोळी मुलगी आपल्या मातीच्या घागरीत नदीचं पाणी घेऊन घरी चालली होती. राजपुत्राने तिच्या घागरीवर गलोलीने खडा मारला आणि आपली नाव किनाऱ्याला लावण्याचा नावाड्यांना हुकूम दिला. इकडे राजपुत्रांच्या खड्याने त्या मुलीची घागर फुटली म्हणून ती घाबरली. आता ती तेथून पळून जाणार इतक्यात राजपुत्र तिथं पोचला आणि त्याने तिला पकडलं. त्याबरोबर त्या मुलीच्या अंगात वीरश्री चढली. तिने त्याचा हात झटकून टाकला, त्याची चांगली खरडपट्टी काढली. तू राजपुत्र असून असला हलकटपणा करायला तुला लाज कशी वाटत नाही? तिच्या त्या कडक शब्दांनी राजपुत्राचा पारा जास्तच चढला. त्याने त्या कोवळ्या मुलीच्या गालावर फाड फाड थपडा मारल्या. तशी ती मुलगी रडत ओरडत घराकडे गेली. परंतु जाता जाता ती राजपुत्राला एवढंच म्हणाली, दुष्टा, आजवर तू नुसता दुरूनच लोकांना त्रास देत होतास, पण आता बाया बापड्यांच्या अंगावरही हात टाकू लागला. जा, तू आंधळा होशील. जोपर्यंत तू माझ्या या गवताच्या चुंबळीची राख आपल्या डोळ्यांना लावणार नाहीस तोपर्यंत तू आंधळाच राहशील. देव माझी ही शापवाणी अवश्य खरी करील. त्यावेळी राजपुत्राने तिच्या बोलण्याला मुळीच भीक घातली नाही. पण रात्री जेव्हा तो झोपायला आपल्या महालात गेला तेव्हा एकाएकी त्याचे डोळे सुजले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तर त्याला काही दिसेनासं झालं. तो खरोखरीच आंधळा झाला. बादशाला ही बातमी कळताच तो धावत राजपुत्राच्या महालात गेला. आपल्या शहजाद्याची ती अवस्था बघून त्याचं काळीज उडून गेलं. त्याने ताबडतोब राजवैद्याला बोलावून घेतला आणि राजपुत्राच्या डोळ्यावर उपचार करायला सांगितले. राजवैद्याने आपल्याकडून प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण त्याला यश आलं नाही. मग बादशहाने देशोदेशींच्या वैद्यांना, हकीमांना बोलवून त्यांच्याकडून उपचार करवले. पीर, फकीर, साधू, बैरागी, जादू, टोणे, अंगारे, धुपारे, बकऱ्या, कोंबड्यांचे बळी वगैरे सारे उपाय करण्यात आले, परंतु कशाचाही उपयोग झाला नाही. मग मात्र एक दिवशी बादशाह राजपुत्राला म्हणाला, बाळ, तुला कुणाचा तरी शाप बांधलेला दिसतोय. खरं सांग, तू कुणाला त्रास दिला होतास काय? बापाचे हे शब्द ऐकताच राजपुत्राला त्या मुलीच्या शापाची आठवण झाली. त्याने रडत रडत सारी हकीकत बादशहाला सांगितली आणि तो म्हणाला, बाबा, मी जर तिच्या औषधानं बरा झालो तर मी तिला सख्ख्या बहिणीप्रमाणे वागवीन. काही करून तुम्ही तिचा ठाव ठिकाणा शोधून काढा. मी तिचे पाय धरेन. यापुढं कुणालाही मी त्रास देणार नाही. दुसऱ्या दिवशी बादशहाने सगळीकडे दवंडी पिटवून जाहीर केलं की ज्या मुलीला राजपुत्राने त्रास दिला तिच्या शापानं शहजादा खरोखरी आंधळा झाला आहे. तरी आता त्या मुलीने आमच्यावर दया करून राजपुत्राचे डोळे पहिल्यासारखे करून द्यावेत. तिला आमचं अभय आहे. आम्ही तिला आमची मुलगी आणि राजपुत्राची बहीण मानतो. त्या मुलीने ही दवंडी ऐकली. बादशाला निरोप धाडला की माझ्या भावाला जर खरोखरीच आपल्या कृत्याचा पश्चाताप झालेला असेल तर त्याने माझ्याकडे येऊन उपचार करून घ्यावा. मात्र ज्या थाटामाटात तो पूर्वी लोकांना त्रास द्यायला बाहेर पडत असे त्याच राजेशाही थाटात त्यानं माझ्याकडे आलं पाहिजे. हा निरोप ऐकताच राजपुत्र उठला. पूर्वीच्या थाटामाटानं बसून त्या मुलीच्या घरी गेला. तो दाराशी येताच त्या मुलीने त्याला विचारलं, भाऊ, तू आपला दुष्टपणा खरोखरीच सोडून दिलास काय? राजपुत्र काकुळतीला येऊन म्हणाला, ताई, देवाची शपथ घेऊन मी तुला सांगतो, माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी माझ्या माणसांना कधीही त्रास देणार नाही. तुझ्या गळ्याची शपथ, मी कधीही कुणाही स्त्रीचा अपमान करणार नाही. त्याचे ते तळमळीचे शब्द ऐकताच त्या मुलीची खात्री पटली. तिने आपल्या गवताच्या चुंबडीतल्या 4 काड्या काढून त्या जाळल्या आणि त्याची राख राजपुत्राला देऊन ती म्हणाली, भाऊ, ही राख घे आणि सुरम्यासारखी डोळ्यात घाल. देव तुझं भलं करील. राजपुत्राने ती राख अंजनासारखी आपल्या डोळ्यात घातली. त्याबरोबर त्याची दृष्टी पुन्हा आली. तो आनंदानं नाचू लागला. म्हणाला, ताई, आज तुम्हाला जणू जीवदान दिलंस. उठ, आता तुझं स्थान यापुढे या झोपडीत नाही. जिथं भाऊ तिथं बहीण. यापुढे तू माझ्याबरोबर राजवाड्यात राहिलं पाहिजे. माझी खरी पाठीराखी आता तूच. राजपुत्र मग त्या मुलीला व तिच्या घरच्या सगळ्या मंडळींना घेऊन राजवाड्यात राहायला गेला. सगळीकडे मग आनंदी आनंद झाला.
सर्वजण सुखात राहू लागले. तसे तुम्ही आम्ही पण राहूया. श्री श्रीपाद जोशी, सांगी वांगी. संपादन सरोजिनी बाबन. या पुस्तकातून ही कथा घेतलेली आहे.